ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर आता पुढची नेमकी राजकीय वाटचाल काय असणार आहे याबाबत राज्यातल्या आणि एकूणच मनसैनिकांमध्ये ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील उत्सुकता आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक संजय आवटे सर. सर, काय मेळावा पार पडला, जी एक उत्सुकता होती मेळाव्याआधी आणि मेळाव्यानंतर, आता काय वाटतं की पुढची नेमकी राजकीय वाटचाल काय असू शकते? जी चर्चा आहे की एकत्र येणार, पण तुम्हाला तसं वाटतं की राजकीय वाटचाल तशी असणार आहे? योगेश, मला असं वाटतं की मुळात ही अत्यंत महत्त्वाची घटना होती, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 20 वर्षानंतर एकत्र येणं ही अतिशय महत्त्वाची घटना होती, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. त्यात फक्त गमती अशा आहेत की म्हणजे आता खरोखरच जर शिवसेना मनसे एकत्र आले तर त्याचा खूप चांगला फायदा या दोघांनाही होणार आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांनाही चांगला फायदा होईल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. आणि त्याचा प्रामुख्यानं फटका बसेल एकनाथ शिंदेंना आणि त्यानंतर फटका बसेल भाजपला. पण मुंबई महानगरपालिका जिंकणं हे शिवसेना आणि मनसे या युतीला सहजपणे शक्य आहे असं मला वाटतं. त्यातला एक मुद्दा आहे. हा मुद्दा खरं मुंबई महानगरपालिकेपुरताच नाही आहे, हा महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर परिणाम त्यामुळे होऊ शकतो, देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात, असे सगळं ते आहे. आता मागे तुमच्याशी बोलताना मी सगळं बरंच बोललो आहे तुमच्या वाहिनीवर. आता मात्र मला त्याच्यामध्ये काही जरा गोष्टी वाटतात त्याही नोंदवल्या पाहिजेत. एक असं आहे की मुळामध्ये शिवसेना मनसे एकत्र येणं किंवा उद्धव आणि राज एकत्र येणं याच्या अनुषंगाने चर्चा भरपूर सुरू आहे. पण आपण जर बघितलं, जो मेळावा झाला, ज्या मेळाव्याचा तुम्ही उल्लेख केला, त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे जेवढ्या मोकळेपणानं सांगत होते की आपल्याला एकत्र जायचं आहे, तो मोकळेपणा राज ठाकरेंच्या बोलण्यात मात्र नव्हता. म्हणजे राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज अवघडलेली होती, हा एक वेगळा मुद्दा झाला. त्यांचं भाषण अत्यंत अप्रतिम झालं. पण त्यांनी तशा अर्थानं उद्धव आणि राज एकत्रच पुढे राजकारण करतील, शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे राजकारण करतील असा थेट उल्लेख केला नाही. एक दुसरं असं की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेतृत्वावर थेटपणे टीका केली, अशा प्रकारची कुठलीही टीका हे राज ठाकरेंनी जवळपास केली नाही. मला असं दिसतं की याचा अर्थ असा आहे की राज ठाकरेंनी परतीचे दोरसुद्धा कायम ठेवलेले आहेत. राज ठाकरेंनी निर्णय नक्की काय घेतला हे सांगितलं नाही. त्यांचा मुद्दा असा की मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र येऊ. आपण एकत्र येऊ म्हणजे कोण एकत्र येऊ? मराठी माणूस म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, आपलं एकत्र लढलं पाहिजे, मराठी भाषा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र असं ते काही फार बोलले आहेत असं काही मला वाटत नाही. तुम्ही बघितलं असेल 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे थेटपणे म्हणत होते की मोदी आणि शहा यांना राजकीय पटलावरनं हद्दपार करा. अशा प्रकारची थेट भाषा त्यांनी कुठलीच केली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या प्रकारची भाषा उद्धव ठाकरे करतायत तशी राज ठाकरेंनी केली नाही. आता याला पूरक मुद्दा काय आहे तर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट. त्या पोस्टवर त्यांनी काय म्हटलेलं आहे की कुठल्याही कार्यकर्त्यांना, कुठल्याही प्रवक्त्यानं काहीही माध्यमांशी बोलायचं नाही. म्हणजे कार्यकर्त्यांना बोलायचं नाहीच, काही लिहायचं नाही कुठे सोशल मीडियावर, आणि प्रवक्त्यांनी सुद्धा मला विचारल्याशिवाय लिहायचं नाही. याचा अर्थ असा आहे की समजा माध्यमं विचारतील मग काय आता तुम्ही हे एकत्र येणार का, पटकन तुम्ही हो म्हणाल चुकून. असं करायचं नाही, मी सांगेन काय करायचं ते, तर तुम्ही काही बोलायचं नाही. कदाचित कोणीतरी म्हणेल की भाजपबद्दल टीका करा की भाजप कशी वाईट आहे आणि आपण सगळे एकत्र येणार आहोत, तसंही काही बोलू नका. मला असं वाटतं की मुळामध्ये राज ठाकरे काय करतील हे बघितलं पाहिजे. आता याला जोडून काही मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे, वहापोह केला पाहिजे. एक बघा, मुळामध्ये मी मागे असं म्हटलं होतं की राज ठाकरेंना या मराठी भाषेच्या मेळाव्यामुळे आणि सगळ्या याच्यामुळे खूप एक वेगळी मान्यता मिळाली. ज्या प्रकारची राज ठाकरेंबद्दल अलीकडच्या कालावधीमध्ये सातत्यानं टीका सुरू होती की राज ठाकरे भूमिका बदलतात वगैरे वगैरे. पण या उद्धव आणि राज एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंच्याबद्दल खूप चांगली प्रतिमा त्यांची तयार झाली. जो जनाधार त्यांना मिळतो आहे, ज्या प्रकारे चर्चा केली जाते, हे सगळे छान आहे आणि हे राज ठाकरेंसाठी फार चांगलं आहे. आता याच्यामध्ये मजा अशी आहे की एकूणच राज ठाकरेंचं महत्त्व वाढतं आहे का, तर महत्त्व वाढतं आहे. तुम्ही जर बघितलं, उत्तर भारतीय नेते ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत ते प्रामुख्याने उद्धव ठाकरेंबद्दल बोलत नाहीत, ते राज ठाकरेंबद्दल बोलतात. काही करून राज ठाकरे मोठे झाले पाहिजे, त्याचा फायदा कोणाला आहे ते बघा. पण राज ठाकरेंचं महत्त्व वाढवायचं, एक मला असं दिसतंय की असं होऊ शकतं का बघा. म्हणजे आता राज ठाकरे तशा अर्थानं थोडे मागे पडले होते. राज ठाकरे निवडणुकीच्या राजकारणामध्ये पण मागे पडले होते. राज ठाकरे एकूण परसेप्शन म्हणून पण मागे पडले होते. राज ठाकरे जनाधार म्हणून मागे पडले होते. तर त्यामुळे राज ठाकरे मागे पडलेले आहेत. राज ठाकरेंना पुन्हा पुढे आणणं, उद्धव ठाकरेंच्या बरोबरीचा नेता राज ठाकरेंना करणं, राज ठाकरेंचं महत्त्व वाढवणं, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षाला चांगल्या जागा मिळतील किंवा चांगली मतं मिळतील ॲटलिस्ट अशी व्यवस्था करणं, आणि प्रत्यक्षात मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असणार नाहीत अशी पण व्यवस्था करणं. म्हणजे होईल असं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी झालेलं आहेच,
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये, ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये, ठाण्यात थोडंफार असेल, पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आत्ता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन घटक सगळ्यात महत्त्वाचे झालेले आहेत. तुलनेनं यांचं महत्त्व कमी झालं एकनाथ शिंदेंचं, त्यामुळे एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी झालेलं आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं महत्त्व वाढलं आहे, पण ते वेगळे असतील. म्हणजे मग होईल काय, उद्धव ठाकरेंचा पक्ष वेगळा लढेल, राज ठाकरेंचा पक्ष वेगळा लढेल, एकनाथ शिंदेचा पक्ष वेगळा लढेल, भाजप वेगळी लढेल. आता असं सगळं जर झालं तर याचा अर्थ असा आहे की जर उद्धव विरुद्ध राज, विरुद्ध एकनाथ शिंदे, विरुद्ध भाजप असं झालं, त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला असेल तर तो भाजपला. कारण मराठी मतं जी काही मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत त्या मराठी मतांचं विभाजन होईल आणि अमराठी मतं मात्र भाजपकडे एक गठ्ठा मिळतील. म्हणजे एक गठ्ठा मतं मराठी मतं जी आहेत, अमराठी मतं जी आहेत ती भाजपला मिळणं आणि मराठी मतं मात्र विभागली जाणं, याचा फायदा होऊ शकतो. पण यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येता कामा नयेत अशी भाजपची इच्छा असू शकते. आता इच्छा आहे खरं आहे, पण तसं घडणार आहे का? राज ठाकरे त्याच प्रकारे निर्णय घेणार आहेत का? राज ठाकरेंना जाणीवपूर्वक असं काही सांगितलं गेलं आहे का, हे बघितलं पाहिजे. हे जे ज्या पद्धतीने राज ठाकरे चुप्पी साधतायत किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश देत आहे की तुम्ही कुठेही बोलू नका, माध्यमांसमोर जाऊ नका, आणि दुसरीकडे मेळाव्यातली राज ठाकरेंची देहबोली, हे सगळं नेमकं काय सांगून जात आहे? तुमचं याचं नेमकं विश्लेषण काय असतं? आता ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, मुळामध्ये मी म्हटलं ना की त्यांनी थेटपणे ज्या प्रकारे फेसबुक पोस्ट केली आहे तर ती मला आश्चर्यकारक वाटते. कारण शेवटी तुमची भूमिका स्पष्ट असेल आणि तुम्ही जाहीरपणे मेळाव्यातनं भूमिका मांडलेली आहे की आता आपण एकत्र आहोत, तर तीच भूमिका लोक मांडतील ना. याच्यामध्ये वेगळं काय? म्हणजे शेवटी असं आहे की जगातल्या प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक नेत्याचे अनुयायी असतात, कार्यकर्ते असतात, चाहते असतात आणि ते आपापल्या नेत्याची भूमिका मांडत असतात. की काही काँग्रेसची भूमिका आहे, काँग्रेसची भूमिका मांडणारे लाखो कार्यकर्ते आहेत. त्यासाठी काय प्रत्येक वेळी राहुल गांधींनी सांगण्याची गरज नाही की तुम्ही काय बोललं पाहिजे. मला असं वाटतं याचा अर्थ असा आहे की मी जे बोललो असं वाटतंय तीच माझी भूमिका आहे असं मानू नका. त्यापेक्षा वेगळी काहीतरी माझी भूमिका असू शकते. मेळाव्यातनं जे काही तुम्हाला वाटलं की आता उद्धव आणि राज एकत्र आलेले आहेत, सगळ्यांनी छापलं, आता एकत्र आलो, एकत्र राहणार, 20 वर्षानंतर आम्ही दोघे एकत्र, हे सगळं जे काही बोललं गेलं, हे सगळं जे काही बातम्या आल्या, हे सगळं जे काही मी बोललो, उद्धव बोलले, तशीच माझी भूमिका आहे असं मानू नका. त्यापेक्षा काहीतरी वेगळं घडणार आहे असा संकेत राज ठाकरे देऊ पाहतायत का, असा माझा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्याला धरून गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती की राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, ते अखेर आलेत या मेळाव्याच्या माध्यमातून. मात्र दुसरीकडे राजकीय एकूण राजकारणात चर्चा जी सुरू आहे हे सगळं काही स्क्रिप्टेड आहे अशी देखील चर्चा सुरू होते. कारण मधल्या काळात देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंनी भेट घेणं आणि त्यानंतर पुन्हा ह्या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही बंधू एकत्र येणं, तुम्हाला देखील तसं वाटतं हे सगळं काही स्क्रिप्टेड आहे वगैरे? एक गोष्ट आहे की मुळामध्ये हे स्क्रिप्टेड आहे असं म्हणायचं असेल तर यामध्ये भाजपचा पुढाकार आहे हे मान्य केले पाहिजे. ते आहे का मला माहिती नाही. हे शेवटी असं आहे की आपण विश्लेषण करतो आहोत आणि विश्लेषण करताना काय काय घडू शकतं, काय काय शक्य आहे. एक नक्कीच आहे की भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायचीच आहे. 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाटेल ते करून भाजपनं उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. तेव्हा त्यांना फार काही संधी मिळाली नाही, पण तरी पण जागा अगदी फरक फार कमी होता. पण मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंच्या ताब्यातनं काढून घ्यायची होती. मुद्दा असा की भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे का, तर जिंकायची आहे. आता जिंकायची असेल तर त्यांना मदत कोणाची हवी असणार आहे? एकनाथ शिंदेंची. पण एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढलेलं भाजपला चालेल असं काही मला वाटत नाही. म्हणजे ज्या कालावधीमध्ये आपण बघितलं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताना सुद्धा एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. तो सगळा जर आपण प्रसंग बघितला, तो काळ पाहिला आपण, तर मला असं वाटतं की काही झालं तर एकनाथ शिंदेंचं महत्त्व फार वाढणार नाही अशी दक्षता भाजप घेणारच आहे. मग एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवायचं नाही म्हणजे मग काय करायचं? तर मग अर्थातच आणि एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढवायचं नाही, एकनाथ शिंदेंच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंना तोंड द्यायचं आणि उद्धव ठाकरेंचं महत्त्व वाढलेलं आहे. अशा वेळी एक शक्यता अशी असू शकते, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही झालं तरी उद्धव ठाकरेंच्या बरोबरीचा एक नेता तयार करायचा. तो कोण? तो राज ठाकरे. त्यामुळे काय होईल की उद्धव ठाकरेंचं महत्त्व आहेच, अधिक राज ठाकरे आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंचं महत्त्व वाढलेलं आहे, राज ठाकरेंचं पण महत्त्व वाढलेलं आहे. पण हे दोघे एकत्र आले तर गडबड आहे. हे दोघे जर एकत्र आले तर मराठी मतांची ताकद एकवट आहे. कारण त्यामध्ये असं असेल, त्यामध्ये काय काय असेल, त्यामध्ये एक तर मुळामध्ये मनसे आहे, शिवसेना आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे. हे सगळे पक्ष एकवटले तर भाजपची अवस्था बिकट होईल. म्हणून त्यांना, मला असं वाटतं की त्यांना असं हवं आहे, त्यांना शिवसेना वेगळी लढेल, मनसे वेगळी लढेल, एकनाथ शिंदे वेगळे लढतील आणि भाजप वेगळी लढेल.
असं झालं तर मराठी मतांचं विभाजन करण्यासाठी, पण एक लक्षात घ्या, मराठी मतांचं विभाजन करण्यासाठी त्यांना माणूस पण तुल्यबळ पाहिजे. शेवटी उद्धव ठाकरे सगळ्यात मोठा शेअर घेणार आहेत, बरोबर आहे. आता सगळ्यात मोठा शेअर उद्धव ठाकरे घेणार असतील तर तेवढाच तुल्यबळ माणूस जो उद्धव ठाकरेंच्या मतांचं विभाजन करू शकतो तो कोण? तो राज ठाकरे. ते झालं तर हे भाजपच्या सोयीचं आहे. आता हे झालं विश्लेषण. असं घडतंय का, स्क्रिप्ट ही आहे का, मला माहिती नाही आहे, पण असं होण्याची शक्यता, असं होत असलं की शक्यता अजिबात नाकारता मात्र येत नाही. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी त्या मेळाव्यात म्हटलं की एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी, मोठं विधान खरं तर उद्धव ठाकरेंचं त्या दिवसातलं होतं. पण मग महाविकास आघाडीचं काय मग? कारण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतले एक घटक पक्षातले नेते आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच त्यांनी यापूर्वी सगळ्या निवडणुका लढल्यात. मग राज ठाकरे जर सोबत आले तर पुढे महाविकास आघाडीचं नेमकं काय होईल, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो. हे लक्षात घ्या, मुळामध्ये कोणी एकत्र आलं तरी सुद्धा निवडणुका सगळे एकत्र लढवतील का, हा मुद्दा नंतरचा आहे. पण मला असं वाटतं की राज ठाकरेंचं एकत्र येणं हे राष्ट्रवादी काँग्रेसला खटकण्याचं कारण नाही. आपण बघितलं की सुप्रिया सुळे स्वतः होत्या आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा आनंदच आहे असं दिसतं आहे. शिवसेनेचा प्रश्नच नाही, उद्धव ठाकरे आहेत. काँग्रेस त्या मेळाव्यामध्ये नव्हती, पण तरी पण महाविकास आघाडीकडून काही अडचण येईल असं मला वाटत नाही. राज ठाकरे सोबत असणं हे महाविकास आघाडीच्या सोयीचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे प्रामुख्याने एका अर्थाने काँग्रेसचा प्रचार करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत होते. लावरे तो व्हिडिओ ह्याच्या सभा झाल्या, तर सभा कोणासाठी होत्या? खरं म्हणजे काँग्रेससाठी होत्या. त्यामुळे राज ठाकरे एकदा काँग्रेसच्या मांडवातून गेलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसला राज ठाकरे परत आले तर आवडेल असं मला वाटतं. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये आणखी एक घटक पक्ष जोडला जाईल, त्यात काही कोणाला अडचण येईल असं मला वाटत नाही. पण राज ठाकरे असे महाविकास आघाडीमध्ये येतील असं पण मला वाटत नाही. धन्यवाद सर. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.